1 और 2 दिसंबर को मुंबई में 26वीं राज्य स्तरीय सीनियर ताइक्वांडो प्रतियोगिता आयोजित की गई थी। इस प्रतियोगिता में करनाला स्पोर्ट्स एकेडमी का खिलाड़ी प्रवीण शिवाजी पाटिल ने स्वर्ण पदक हासिल कर एकेडमी की गरिमा बढ़ाई है। उसकी इस उपलब्धि पर विधायक विवेक पाटिल ने उसे बधाइयां दी। इस जीत के बाद प्रवीण को पटना बिहार में 24 से 28 दिसंबर के दौरान होने वाली 32वीं राष्ट्रीय सीनियर ताइक्वांडो प्रतियोगिता में महाराष्ट्र का प्रतिनिधित्व करने का अवसर मिलने वाला है, जिसके बारे में अंतर्राष्ट्रीय रेफरी तथा कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी के संचालक सुभाष पाटिल ने विस्तृत जानकारी दी। या स्पर्धेमध्ये आपला 14-15 वर्षांमध्ये सीनियर स्पर्धेमध्ये फक्त मुलींचा रिझल्ट होतो आणि जे आपल्या साहेबांचं जे स्वप्न आहे ऑलिम्पिक पर्यंत एक तरी खेळाडू जावो आणि 2 महिन्यापूर्वीच आपण इथे एक तायक्वांडो सेंटर आधुनिक सेंटर तयार केलेलं आहे आणि ह्या तायक्वांडो सेंटर मध्ये त्यांनी ट्रेनिंग घेऊन आज रायगड जिल्ह्याचा एक इतिहास घडवलाय। एका सीनियर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पहिलं आपल्याला एक सुवर्ण पदक दिलेलं आहे आणि हा खेळाडू पटना बिहार येथे जी 32वी राष्ट्रीय सीनियर तायक्वांडो स्पर्धा होणार आहे आणि याच्यामध्ये एशियन गेमचं सिलेक्शन आहे। या निवड चाचणीसाठी हा महाराष्ट्राच्या संघामधून जाणार आहे आणि निश्चितच तो तिथे सुद्धा मेडल मिळवून आंतरराष्ट्रीय पर्यंत आपल्या कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमीचं नाव उज्ज्वल करेल यात मला मुळीच शंका नाही। आणि याच्यामध्ये जो सिंहाचा वाटा आहे तो आमदार विवेक पाटील साहेबांचा आहे, कारण का आज महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये सुद्धा आज तायक्वांडो असं सेंटर स्वतःचं कोणाचंही नाही आणि जे आपलं ऑलिम्पिकचं स्वप्न आहे ते आम्ही लवकरच पूर्ण करू अशी मी तुम्हाला आश्वासनही देतो।